ख्रिस्तात प्रिय बंधू आणि बहिणींनो, पुन्हा एक वार परमेश्वराच्या सेवेत परमेश्वराने मला तत्पर केलं. याकरिता त्या महान परमेश्वराचे मी उपकार स्मरण करतो. प्रियांनो, लेंथ समयाचा हा शेवटचा टप्पा आहे. हा शेवटचा सप्ताह आहे आणि या 40 दिवसाच्या उपवासाविषयी अनेक संदेश आपण ऐकले असतील. परंतु आज मी एक या 40 दिवसाच्या उपवासाचं रहस्य तुम्हापर्यंत घेऊन आलेलो आहे. ही परमेश्वराची योजना आहे. प्रियांनो, हा उपवासाचा प्रवास जो आहे, अरण्यातून कालवरीच्या डोंगरापर्यंतचा आहे. केवळ या 40 दिवसाचा नव्हे, हा लेन समयाचा नव्हे, तर याची सुरुवात त्या अरण्यातून झाली आणि कालवरीच्या त्या डोंगरापर्यंत पोचलेली आहे. इथपर्यंतचा हा प्रवास आहे. प्रियांनो, मी सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो की या 40 दिवस आणि 40 रात्र असं पवित्र शास्त्र म्हणतं. उपवास करणं फार कठीण अशी बाब आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेची सुरुवात आणि सर्वप्रथम परीक्षेत येणं, मोठ्या कामगिरीकरिता त्याची तयारी आहे. प्रियांनो, आम्ही 40 दिवस 40 दिवसातील या लेनच्या उपवासामध्ये आम्ही हा लेन समय पाळतो. याची संकल्पना प्रियांनो त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या 40 दिवस 40 रात्रच्या उपवासापासून घेतली गेलेली आहे. मग या उपवासाचं डिझाईन प्रत्येक पंथांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. परंतु मला पवित्र शास्त्रातून आपणास सांगू इच्छितो आणि स्मरण देऊ इच्छितो की प्रभू योहान, जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे, तो अरण्यामध्ये यार्देन नदीत समुदायास बाप्तिस्मा देत होता. आता ते देखील एक यहुदाचं अरण्य आहे. प्रियांनो, हे अरण्य जर आपण पाहिलं तर शास्त्राच्या या विश्लेषणाकडे जर आम्ही लक्ष दिलं की तो योहान रानमध आणि टोळ खात असे. म्हणजे त्या अरण्यामध्ये कुठलीही गोष्ट खाण्यास उपलब्ध नव्हती असं स्पष्टपणे या शब्दातून होतं. आणि अशा प्रकारे तो अरण्यात प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे तो लोकांस तारण प्राप्तीकरिता बाप्तिस्मा देत असे. आणि या ठिकाणी घटना अशी घडली की ही यार्देन नदी जी आहे, ही मोआबाचा देश आणि इस्रायल याच्यामध्ये त्या दोन्हीच्या मध्ये असणारी ही यार्देन नदी आहे. या यार्देन नदीमध्ये योहान बाप्तिस्मा देत होता आणि पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. आता प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला असताना योहानाचे शब्द आहेत की तुम्ही मला बाप्तिस्मा द्यावा, असे असता तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्यास का आले? प्रियांनो, ही परमेश्वराची योजना जरा लक्षात घ्या. मी मुद्दाम तुम्हाला मागे घेऊन जात आहे, कारण त्या ठिकाणी बाप्तिस्मा करणारा योहान हे एक प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतिबिंब आणि कामगिरी करणारा व्यक्ती असं आम्हाला पवित्र शास्त्रातून वाचण्यातून दिसून येतं. आणि या ठिकाणी ज्या वेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा दिला, तर पवित्र शास्त्र सांगतं की आकाश उघडले आणि कबुतरासारखा पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्तावर आला. प्रियांनो, सर्वप्रथम तो देवाचा पुत्र आहे हे त्या ठिकाणी प्रगट केलं गेलं. यार्देनेपर्यंत तो येण्या अगोदर अशी कुठलीही वाणी झाली नाही की तो देवाचा पुत्र आहे किंवा तो देवाचा पुत्र म्हणून प्रगट झाला नाही.
ज्यावेळेस आकाश उघडलं आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, त्यावेळेस वाणी झाली की हा माझा पुत्र आहे, परमप्रिय पुत्र आहे. आणि त्यावेळेस तो देवाचा पुत्र आहे असं त्याला सर्वप्रथम या पृथ्वीवर प्रगट करण्यात आलं. आणि शास्त्र सांगतं की त्या ठिकाणावरून तो बाप्तिस्मा घेऊन निघाला. जो पवित्र आत्मा त्या प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला होता, शास्त्र सांगतं की आत्म्याने त्याला अरण्यात घेऊन गेला. तोच पवित्र आत्मा जो प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला, ज्याने तो देवाचा पुत्र आहे हे प्रगट केलं या पृथ्वीला, तोच आत्मा, तोच पवित्र आत्मा त्याला त्या अरण्यात घेऊन गेला. प्रियानो, या 40 दिवसाच्या उपवासाची सुरुवात होण्याकरिता तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. आम्ही रूढी परंपरा किंवा प्रत्येक वर्षी येणारा लेन समय म्हणून जर आम्ही या उपवासामध्ये सहभागी होत असाल तर प्रियानो, हे फार चुकीची गोष्ट आहे. पवित्र आत्म्याची सहायता या उपवासामध्ये असण्याची गरज आहे. प्रियानो, पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या अरण्यात घेऊन गेला. आता ते अरण्य जे आहे तिथे पाणी नाही, कुठेही तुम्हाला साधं लहान गवत देखील दिसणार नाही, असं ते अरण्य आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर ती भीषण अवस्था आपल्या लक्षात येते. पवित्र शास्त्रात केवळ वाचण्याने ते परिस्थिती लक्षात येत नाही. मी 12 वेळा इस्रायलमध्ये जाऊन आलेलो आहे आणि मी पाहिलेलं आहे की ते अरण्य किती भयान आहे, रखरखीत आहे. अशा ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला आत्म्याने घेऊन गेलेला आहे. आणि शास्त्र सांगतं की त्या ठिकाणी 40 दिवस 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्त उपाशी राहिला. सैतान त्या परिसरामध्ये होता, परंतु तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामोरे त्या गटकेस या 40 दिवस 40 रात्रच्या उपवास समयामध्ये तो समोर आला नाही. शास्त्र जर बारकाईने वाचलं तर आम्हाला समजेल की 40 दिवस 40 रात्र उपवास संपल्यानंतर शास्त्र म्हणतं की त्याला भूक लागली. प्रियानो, मनुष्य शरीरामध्ये भूक लागण्याची ही प्रक्रिया त्या ठिकाणी आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की तो पूर्ण मनुष्य होता. आम्ही कित्येक वेळेस म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता म्हणून हे शक्य झालं. नाही प्रियानो, शास्त्राचं हे वचन आपणास ते आठवण करून देतं की त्याला भूक लागली म्हणजे पूर्ण मनुष्य स्वभावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त होता आणि पवित्र आत्मा त्याच्या संगती होता. पवित्र आत्म्याच्या सहायतेशिवाय हे उपवास पूर्णत्वास जाऊ शकत नाही. प्रियानो, हे 40 दिवस 40 रात्र संपल्यानंतर त्याला भूक लागली आणि त्यानंतर सैतान त्याच्यासमोर प्रगट झाला. आम्ही जर पाहिलं की हा सैतान जो आहे आपल्या कमजोरीचा फायदा घेणारा हा सैतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली आणि त्यावेळेस तो सामोरे आला आणि त्यांनी त्याच्या परीक्षेला सुरुवात केली. प्रियानो, या दिवसांमध्ये तुम्हाला 40 दिवसाचे केवळ उपवास करून रूढी परंपरा लावून दिलेले नियम म्हणून हा लेन समय पाळणं चुकीचं आहे. कारण या दिवसामध्ये पवित्र शास्त्र वाचन केल्यानंतर लक्षात येईल की तुमच्यामध्ये ती कमजोरी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला परीक्षेला सामोरं जाण्याची गरज आहे. कारण असे अनेक लेन समय उपवास प्रार्थना आम्ही करीत आलेलो आहोत, परंतु आमच्या जीवनामध्ये जर बदल नाही तर प्रियानो, हा व्यर्थ उपवास प्रार्थनेचा घाट आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षेची सुरुवात त्या ठिकाणी झाली. आमचं मागील जीवन, आमचं क्लेशाने भरलेलं जीवन, आमचा खोटेपणा, आमची खोटी पुढारपणं,
आमचं व्यभिचारी जीवन, आमची घमंड, गर्व, आमचं एकमेकांना दोष लावणारे शब्द, दुसऱ्याची निंदा करणारे शब्द, प्रियानो, अशा अनेक गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये भरलेले आहेत. लेंथचा ह्या उपवासाचा समय, परीक्षेचा समय म्हणजे सैतान तुमच्याकडे तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्यासाठी तयार असतो. याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. प्रियानो, आज तुम्ही हा उपवास करीत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पवित्र आत्म्याच्या सहायतेशिवाय आम्ही या उपवासाला पूर्णत्वास नेऊ शकत नाही. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाकरीचं प्रलोभन प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलं. जे प्रलोभन त्या एदेन बागेमध्ये आदाम आणि हवेला देण्यात आलं आणि तेच भोजनाचं प्रलोभन जे त्यांनी स्वीकारलं आणि ते पतन पावले. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाद्वारे त्या सैतानाचा सामना केलेला आहे, म्हणून तो विजयी झालेला आहे. प्रियांनो, त्या ठिकाणी आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला आमच्या शारीरिक गरजाचं प्रलोभन या उपवासाच्या दिवसामध्ये सैतान देतो. आम्ही त्यामध्ये भक्कम वचनाद्वारे असण्याची गरज आहे. त्याकरिताला आमचं जुनं जीवन आम्हाला त्यागण्याची गरज आहे. आम्ही जर ते जुनं जीवन, आमच्यातले ते गुणधर्म जर तसेच राखून जर हा लेन समय पूर्ण करत आहोत तर हे व्यर्थ आहे, हे ढोंगीपणा आहे आणि आम्ही अधार्मिक लोक आहोत, हे स्पष्टपणे पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे आम्हाला समजून येतं. प्रियांनो, दुसरी परीक्षा त्या ठिकाणी सैतानाने परमेश्वराची घेतली, प्रभू येशू ख्रिस्ताची घेतली. त्याने ते मंदिराच्या कंगोऱ्यावर नेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की तू उडी मार, देवदूत तुला झेलतील, धोंडा देखील तुझ्या पायाला ठेच लागणार नाही. प्रियानो, हे प्रतिष्ठेचं प्रलोभन, घमंडाचं प्रलोभन सैतानाने त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. जे आमच्यामध्ये असतं, आमची आर्थिक बाजू भरभराटीची असलेली आम्हाला घमंड असते की आम्ही पैशावाले लोक आहोत. आमच्यामध्ये घमंड असते की आम्ही काही वेगळे लोक आहोत. आमच्यामध्ये गर्व असतो. आणि प्रियानो, या सर्व गोष्टी या 40 दिवसाच्या उपवासामध्ये त्यागण्याची गरज आहे. हे जर आमचं अंतःकरण साफ आम्ही करत नाही, आमचं मागील जुनं जीवन जर आम्ही साफ करत नाही, तर या लेन समयातील प्रत्येक उपवास हा व्यर्थ आहे. प्रियानो, खोटी धार्मिकता बाळगून आपलं जीवन कंठू नका. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे शिकवण, प्रभू येशू ख्रिस्ताची ही परीक्षा, याचही आम्हाला सदोदित स्मरण असण्याची गरज आहे. आणि म्हणून तिसऱ्या वेळेस सैतान प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतो. त्यावेळेस देखील त्यांनी एक प्रलोभन दिलेलं आहे. उंच डोंगरावर नेऊन त्यांनी ते राज्य दाखवले आणि सांगितलं की मला नमन कर, हे सर्व काही मी तुला देईल. गर्व आणि प्रतिष्ठेचं प्रलोभन. प्रियानो, अशाच प्रकारच्या प्रलोभनामध्ये आम्ही अडकत जातो. आमचं जीवन आम्ही स्वच्छ करत नाही, याच्यामध्येच आम्ही आमची धार्मिकता समजतो आणि फेक जीवन जगत असताना आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासमोर उभे राहणार आहोत न्यायाच्या समयी. त्या ठिकाणावरून ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाद्वारे सैतानाला उत्तर दिलं, शास्त्र सांगतं की तो निघून गेला आहे. प्रियानो, आम्हाला या 40 दिवसाच्या उपवासामध्ये वचनाद्वारे सैतानाचा सामना करण्याची गरज आहे.
आम्हाला पवित्र आत्म्याच्या सहायतेची गरज आहे, जेणेकरून आम्ही आमचं जुनं जीवन टाकून देऊन साफसफाई करून या उपवास प्रार्थनेमध्ये तत्परतेने पुढे जाऊ. प्रियानो, ही काल्वरीकडे जाणारी वाट आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला आठवण करून देतं की आपला क्रूस आम्ही उचलून प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरण्याची गरज आहे. या काल्वरीकडे जाण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताची ही तयारी आहे. तुमच्या आमच्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावर जाण्याकरिता त्याला या पवित्र आत्म्याची गरज लागते. पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये तो रानात गेला. त्या ठिकाणी त्याने परीक्षा तत्परतेने उत्तीर्ण झाली आणि पुन्हा तो तिथून काल्वरीच्या डोंगराकडे निघालेला आहे. त्या खडकाळ वाटांमध्ये तो देवाचा पुत्र तुमच्या आमच्या पापाकरिता वाटचाल करीत होता. प्रियांनो, आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, हा लेंथ समय, हा शेवटचा सप्ताह आम्ही त्यामध्ये आहोत आणि 40 दिवस 40 रात्र पूर्ण होऊपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागली नाही. आम्हाला या 40 दिवस 40 दिवसांच्या उपवासामध्ये काहीही लाभ झालेला नसेल, परंतु हा शेवटचा सप्ताह जो आहे तो परीक्षेचा सप्ताह आहे. तुम्ही परीक्षेत पडण्याकरिता पवित्र आत्म्याची गरज आहे. परीक्षा काय, तर सैतान या शेवटच्या सप्ताहामध्ये अनेक प्रलोभनाद्वारे तुम्हाला भरकटण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि प्रलोभन कुठलं, तर मनुष्यामध्ये असलेली कमजोरी हेच सैतान प्रलोभन देत असतो. म्हणून लक्षात घ्या, स्मरण करा, पश्चाताप करा की आमचं मागील जुनं जीवन आणि त्यात असणारे आमचे हे गुणधर्म, आमचे हे स्वभाव सैतान आम्हाला या शेवटच्या सप्ताहामध्ये त्याचद्वारे, त्याच प्रलोभनाद्वारे धुळीस मुळी मिळवू इच्छितो. प्रियांनो, पवित्र शास्त्रातील हे वचन, हे संघर्ष आम्हाला आठवण करून देतो की आमच्या या 40 दिवसाचे उपवास केवळ एक आम्हाला लावून दिलेला नियम नाही, तर खरोखर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासारखं पवित्र आत्म्याने भरल्याची गरज आहे. परमेश्वराद्वारे आम्ही परमेश्वराचे पुत्र आहोत हे प्रगट होण्याची गरज आहे. आम्ही स्वतःला धार्मिक समजतो. योबाकडे जर पाहिलं तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की परमेश्वराने योबाची साक्ष दिली. परमेश्वर म्हणतो की योबासारखा सात्विक आणि धार्मिक व्यक्ती या पृथ्वीवर नाही. प्रियानो, आम्ही कित्येक वेळेस प्रार्थनेद्वारे आम्ही आपल्या स्वतःला धार्मिक आहे असं प्रगट करण्याचे प्रयत्न करतो, परंतु लोक जर तुम्हाला धार्मिक म्हणत असेल आणि त्यांच्या समोर जर तुमची तशी वागणूक असेल तर तुम्ही फेक जीवन जगत आहात. कारण तुम्ही धार्मिक आहात याचे साक्ष परमेश्वराने देणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे योबाविषयी परमेश्वराने दिलेलं आहे, मनुष्याच्या साक्षीची काहीही उपयोग नाही. आणि म्हणून प्रियानो, या शेवटच्या सप्ताहामध्ये सतर्क राहा. सैतान तुमच्या कमजोरीद्वारेच तुम्हाला प्रलोभन देऊन भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करील. परंतु या दिवसांमध्ये आम्हाला फार तत्परतेने प्रभू येशू ख्रिस्ताकडे आमचं लक्ष लावलं पाहिजे. कारण आता यापुढे काल्वरीच्या वाटेवर चालण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त जात आहे. प्रियानो, शेवटचा सप्ताह ते स्मरण करण्याकरिता आहे. सैतानाच्या परीक्षेत आम्ही तत्परतेने वचनाद्वारे जागरूक राहण्याची गरज आहे. आणि म्हणून आजचा हा संदेश तुमच्याकरिता या लेन समयातील
उपवास प्रार्थनेच्या समयातील शेवटचा सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सारखं पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे व आमचं जुनं जीवन टाकण्याची गरज आहे. नाहीतर या 40 दिवसाच्या उपवासाचा काही उपयोग नाही. प्रियानो, लक्षात असू द्या, पवित्र शास्त्र आम्हाला याविषयी आज सूचना देत आहे आणि याकडे आमचं लक्ष लावण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर पित्या, तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो या पवित्र वचनाकरिता. हे तुझ्या वचनाचं प्रगटीकरण तू आज आमच्याकरिता दिलंस की खरोखर प्रभू परमेश्वरा 40 दिवस 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा ही त्या यार्दनेपासून सुरुवात झाली, ज्या वेळेस पवित्र आत्मा उतरला त्या अरण्यापासून या अरण्यापर्यंत आणि इथल्या अरण्यापासून कालवरीच्या डोंगरापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचा हा प्रवास आहे. आम्हाला हे प्रवास लक्षात घेतलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. प्रियानो, या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आमच्या संगती आहे. हा विश्वास प्रभू प्रत्येकाच्या अंतःकरणात तू जागरूक कर, पवित्र आत्म्याने भर आणि पवित्र आत्मा मिळवण्याकरिता या उपवासाचा उपयोग व्हावा अशी मी तुला विनंती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून हे पित्या तू ऐक. आमेन.